सातारा लातूर हायवेच्या नजीक या ठिकाणी आपण बघू शकता तीर्थक्षेत्र गोंदवले पासून अलीकडे काही अंतरावर माझ्या माग ही भंगारची फॅक्टरी आहे। या ठिकाणी भंगारची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते। आयात निर्यात करायचं हे ठिकाण भंगाराचं आपण बघू शकता। ज्याप्रमाणे जकात नाका असतो तसं हा भंगार नाका या ठिकाणी आपल्याला दिसतोय। या ठिकाणी ज्या काही गोष्टींची रदबदली किंवा अदलाबदल होते किंवा या एकूणच भंगाराच्या या साठ्याविषयी त्याचबरोबर इथल्या परमिशन्स विषयी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय 51 न्यूज। या ठिकाणी जो भंगारचा साठा आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची कुठलीही परमिशन नाहीये। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांचा हा रस्ता आहे। मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं केलेला जो हा रस्ता आहे सातारा पंढरपूर हायवे किंवा सातारा लातूर हायवे यापासून अगदी 5 ते 2 फुटावर अंतरावर हा व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी गॅसच्या ज्या टाक्या आहेत त्यांचं कटिंग सुरू असतं। त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला ज्या पडलेल्या तारा आहेत, लोखंडाचं खिळा आहेत, अनेक काही गोष्टी आहेत बारीक सारीक। त्यामुळं या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना आपल्या गाड्या पंक्चर घेऊन जावं लागत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की काचेचे लहान लहान तुकडे, भंगारचे काही तुकडे कटिंग केलेलेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। या ठिकाणी जो पूर्णपणे मोठा आणि डोंगरा एवढा जो भंगारचा ढीग आपण बघतोय त्याला कुठल्याही प्रकारची परमिशन या सद्यस्थितीवर तर आपल्याला घेतली गेल्याचं निदर्शनास येत नाहीये। अनेक प्रकारच्या ज्या चोरी झालेल्या गाड्या वगैरे आहेत त्यांचं काही पार्ट असतील त्या देखील निकामी करण्याचं किंवा त्या कट करून बाहेर विकल्याचं इथल्या स्थानिकांनी बघितलेलं आहे। इथून बऱ्याच गाड्या दिवसभरात भंगार भरून येत असतात। या ठिकाणी कटिंग केल्यानंतर रात्रीच्या वेळी कोणालाही संशय येऊ नये अशा अनुषंगानं रात्रीच्या वेळी मात्र मुद्दाम या गाड्या बाहेर पाठवल्या जातात। सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा सोलापूर या ठिकाणचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ही भंगारची निर्यात होत असते असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हा जो चाललेला व्यवसाय आहे त्या व्यवसायाबद्दल खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना फोन केला असता इथल्या भंगारच्या ठेकेदारानं आम्हाला असं सांगितलं की हा आमच्या घरगुती संबंधाचा विषय आहे, आमचं घरचा संबंध आहेत, त्याच्यामुळं आम्ही हा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे। आम्हाला तशी काय परमिशन वगैरे घ्यायची कुठलीही गरज पडलेली नाहीये। त्याच्यामुळं ग्रामपंचायतच अशा गोष्टींना पाठबळ देतय का? पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी आता सध्या आषाढीची वारी सुरू आहे। या ठिकाणाहून भरधाव वेगात मुख्य महामार्ग असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर दिंड्या गेल्या, वाहतूक कोंडी सारखे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याचे सगळ्यांनी बघितलेत। त्यामुळं या ज्या गोष्टीकडं जे संबंधित विभाग आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि स्थानिक ग्राम प्रशासन असेल, या गोष्टीकडे कितपत गांभीर्याने बघणार, या ठिकाणी चाललेल्या गैरप्रकारांना आळा घातला जाणार का, या ठिकाणी जी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की बाबा ज्या चोरून आणलेल्या गाड्यांची पार्ट वगैरे इथं निकामी करून त्यांची विक्री केली जाते, या शक्यतेला नेमका न्याय मिळणार का हे बघणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।